काय ओवी आहे, तिला बाळ होणार नाही. आता पोरीनो, तिला बसला धोका, कोणाकोण मनाकोण. मग आता मुली उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिलास, मुलं धोका देत नाही कधी, मुलं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. मुलं धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोणा? धोका द्यायला मिळाली पाहिजे ना, मिळतच नाही. आता पोरीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, देत तर नाहीच, पण जर दिला तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणला? हे ते वर कोण सोडलं ते खाली गे दिला कीर्तनाचा खेळ करून, सगळे लोक त्याच्या बाद मी मेलो आलडून, मी गेलो आखेरात लाव, याशी खोड करीत. आता चांगले रंगले होते लोक, लागली लोक वर पाहायला, मी मला आलडून. ते तिकडे लांब कुठं तरी कोपऱ्यात बसेल, चड्डीच्या खालून सोडेन वरून सोडेन. लई विचित्र, कुठून मोबाईल काढतील, कुठून काय काढतील. मोबाईल तर बागला ठेवून रेकॉर्ड करतात काय लोक, गप नाही बसणार तरी. गेलं बॉम्बाला लाख, कुठं आलतो, वाट लागली, ही गेली तिला. आता प्रश्न बसला, तिला बसला धोका, कोणला? गेलं बॉम्बाला, इच्छेला, कोणाकोण मनाकोण. आता तिला धोका बसला. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही, तर ही गोष्ट तुम्ही सांगाल कोणला? आईला नाही, मैत्रिणीला. असा सखोल अभ्यास पाहिजे. आणि त्या मैत्रिणीचं नाव आहे, मैत्रिणीचं नाव आहे माया. आणि हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणची आई नाही, आणि तुमचं लोकांना काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. आता माझं मशीन चांगलं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले, हवा जायला लागली, बाबा लोकांना काय घेणं आहे तुमचं? आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला, काय उपयोग आहे त्याचा? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाले. एक वाक्य सांगू, इंद्रिकेटचे वाक्य आहे. खिस्सा जोपर्यंत गरम आहे आणि अंगात जोपर्यंत ताकद आहे, तोपर्यंत सगळं जग सत्य आहे. ज्या दिवशी तुमच्या अंगातली ताकद संपेल आणि तुमचं जगणं जेव्हा पारतंत्र्यात जाईल, तेव्हा तुम्ही जगातून संपले. ही बायका, पोरं, प्रियसी ही सगळी भामटेची टोळी आहे. कोणाला कोणावर प्रेम करायला वेळ नाही. हा सगळा मायेचा तमाशा. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय. ती प्रेम बिम काही करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते, बाकी काहीच करीत नाही. महाराज, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. आज ईश्वरासारख्या आईला घरात भाकरी नाही, याच्यापेक्षा वाईट काय आहे? या जगाचा नियम झालाय, फक्त कोणी खरं बोलायचं नाही. आणि जो बोलेल त्याची क्लिप पडेल, बातमी पडेल, त्याचा बांबू उपटेल, सकाळी तो दिसणार नाही. नाही तर बारीक अभ्यास करा महाराज. वाईट वाटेल तुम्हाला. तुम्हाला वाटलं तर माझी तुमची पहिली शेवटची गाठ, परत तोंड पाहू नका आपलं. मी तळतळीनं बोलणारा माणूस, अक्षरशः एक आई मुलातून विभक्त आहे. बोला तुमचं काय मत आहे? एक आई अक्षरशः मुलातून विभक्त राहते, आणि तीच आई मुलाच्या शेजारच्या खोलीमध्ये एक भाकरी स्वतः करून थापते, पण सून तिची एक भाकर करू शकत नाही. अशा 4 सुना इथं बसेल आहेत. पुढे ऐक, पुढे डोकंच बंद होईल तुमचं. त्याच्या पुढचं ऐका. ईश्वरासारख्या आजीच्या मांडीवर लोक आज नातू द्यायला तयार नाहीत. 25% महिलांना नातू सांभाळायचा अधिकार नाही आहे. का? आमची पोरं पाळणा घरात आहेत, पण आजीच्या मांडीवर नाही. का? आमची आजी अडाणी आहे, आणि अडाणी आजीच्या मांडीवर नातू द्यायचा नाही. पण अडाणी आजीच्या दूध पिलेल्या नवऱ्याचा पगार आम्हाला फुल चालतो. खरंय का खोटं आहे? बोला. शेजारच्या खोलीमध्ये आजी राहते, नातू रडायला लागला तर आजी रडते, पण कुणी बोलू शकत नाही. तुम्ही अभ्यास करा. नुसते पांढरे कपडे भारी घातल्यानं, मिस्त्र्या मारल्यानं, पांढरी केस काळी केल्यानं, भारीतले ब्रँड पेल्यानं लोक सुधारली, हा सगळा भ्रम आहे. आमच्या घरात गाडी आहे, बंगला आहे, आम्ही लय हाय फाय. 60% लोक घरी जेवत नाही, इतके भिकारी लोक आहेत. काही काही तर इतके दरिद्री आहेत, कोटीचा बंगला आहे,
आणि पोहे खायला रोडलाय पोहे कोण पडली तुम्ही काय घेऊन बसले परत मागून येतो पुढे आणतो ती माया आहे इथं आलतो आपण आता उलटे फिरायचं आहे थोडं किचकट आहे माया आहे प्रश्न माझा असा होता ती बुद्धी नावाची मुलगी विरणी पाहिजे नाही आपल्याला आज बुद्धी नावाची मुलगी शरीररूपी गावात जन्माला आली आणि ह्या गावात ती मुलगी वाढली तिचा बाप पांडुरंग आहे तिची आई रुक्मिणी आहे तिचा भाऊ पुंडलिक आहे तिची बहीण चंद्रभागा आहे काय माया आहे नीट आहे का ती आई रुक्मिणी आहे बाप पुंडलिक आहे बहीण चंद्रभागा आहे भाऊ पुंडलिक आहे आणि बाप पांडुरंग आहे आणि ती वयात आली याच्यात शरीरात तिचं लग्न करायचं ठरलं आणि बापाने तिचं लग्न करायचं ठरवलं कारण पूर्वी महिला मंडळाचा असा नियम होता मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता पूर्वी का मुलगी बाप ज्या मुलाला देईल त्याच मुलाबरोबर मुलीनं संसार करायचा असा पूर्वी नियम होता आज तसं नाही आहे आज मुलगी ज्या शिंगराला प्रपोज करेल तेच शिंगरू आपण जावाई म्हणून लोखंडी घ्यायचं आपला जावाई व्हायची त्याची लायकी नाही पण पुरीनं झक मारल्यामुळं काही बोलता येत नाही तर ती लेव्हल त्यांची नाही आणि तुम्ही अभ्यास करा वाईट वाटतं लोकांना ती मुलगी जन्माला आली आणि तिचा नवरा या शरीरातच दिली त्याला त्या नवऱ्याचं नाव काम आहे डोकं खाजवा जरा ताण पडत नवरी बुद्धी आहे आणि नवरा काम आहे आणि कामाच्या बाबतीत 7 गोष्टी नीट ऐका कामाला वय नाही कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला कुळ नाही कामाला शील नाही परत ऐका 7 गोष्टी आहेत कामाला वय नाही कामाला जात नाही कामाला नाथ नाही कामाला शील नाही कामाला कुळ नाही कामाला काळवेळ नाही आणि कामाला लाज नाही लाज नाही तुम्ही अभ्यास करा महिला ऑर्डर सगळ्या पळून जाणाऱ्या मुली अल्पवयीन आहेत 13 ते 18 आणि एकही मुलगी आयुष्यात कधी विद्वान पोराबरोबर पळून गेले नाही हा जगाचा इतिहास आहे पोरगी प्रेम करताना भंगरीच पोराव करणार तुम्ही कोणाचा आहे तपास एकदम दरिद्रीच पोराच्या पोरगी नादी लागणार तुमचं काय मत आहे जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप मुलींनी ह्या 4 वर्षात रडवला गरिबी आली ना रडला नाही पण मुलगी पळून गेल्यावर रडला बनियन म्हणाला ना त्याला काही वाटलं नाही चप्पल तुटली ना काही वाटलं नाही त्याला पण मुलगी पळून गेल्यावर रडला आणि रडणारा बाप पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या ही वेळ बापावर आले पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा मी तुमची मुलगी सापडून देतो पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली बाप पोलीस स्टेशनला जातो पोलिसाच्या पाया पडतो मी माझी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही पोरगी पोलिसाला डायरेक्ट म्हणते माझा बाप माझा दुश्मन आहे माझा बाप आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे आणि हे फक्त एक जणच करू शकतो त्याचं नाव काम आहे तुम्ही निरीक्षण करा ज्या शुंग ऋषीनं स्त्री कधी आयुष्यात पाहिली नव्हती विभांडक ऋषीच्या मुलाने दशरथाला पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा माळ तसं होणार नाही आणि पुत्र कामेष्टी यांना असा ऋषी आणला की ज्यानं आयुष्यात कधी स्त्री पाहिलंच नव्हती त्याचा बाप बाहेर गेल्यावर स्त्रियांचे नुसते हावभाव पाहून त्याच्या तपाचं वाटोळं झालं याच्यापेक्षा रामायणातलं कांड कोणतं आहे तुम्ही अभ्यास करा त्यानं स्त्री तो हसणारी स्त्री काय त्यानं स्त्रीच पाहिली नव्हती कधी बाहेरनी फक्त ऍक्शन केली मंजूळ बोलल्या स्त्रीच्या गोड बोलण्याने किती मोठा इस्टेटदार हायवेला भिकारी होऊ शकतो तुमचं ते डोकं बोलणार स्त्रीचं मंजूळ बोलणं तुम्हाला कधीही संपू शकतं आणि पठ्या संपवलाच तो आणला शंतनू राजाची मुलगी त्याला दिली आणि मग विभांडक ऋषीचा राग आला पण सून पाहिलं तेही गप झालं मरून होऊन जायचं ते झालं आणि पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यावर ब्राह्मण नायकाचा जन्म झाला तुम्ही अभ्यास करा त्याच्या अगोदर सांगतो राजा दशरथाच्या बापाचं नाव अज आहे
अश. आणि राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे राजा दशरथाच्या आईचं नाव म्हणजे अजराजाच्या बायकोचं नाव इंदुमती आहे. तुम्ही काल तपास करता एवढं इंदुमती आहे. आणि इंदुमती ही पतिव्रता होती म्हणून दशरथाला ती मिळाली आणि दशरथाला कौसल्या पतिव्रता मिळाली म्हणून ब्रह्मांड नायक झाला. तुम्ही असं उरफाट्या पोथ्या वाचत नका जाऊ कधी. खबर दशरथाला 3 बायका होत्या. बावळात पण आहे. दशरथाच्या 3 राण्या म्हणजे एक राणी शुद्ध सात्विक होती, एक राणी राजस होती आणि एक राणी तामस होती. कौसल्या सत्वगुणी होती, सुमित्रा रजगुणी होती आणि काही तमगुणी होती. आणि तमगुणी असल्यामुळं महाराज स्वतःच्या पोटचा पोरगा सुद्धा निंदा करायला तयार झाला. भरताने सुद्धा काहीची निंदा केली. तुम्ही अभ्यास करा. माणसं माझं असं झालं तसं झालं. काय तसं व्हायचंय? तुम्ही जर स्वतःच्या मुलांना पाळणा घरात ठेवून नोकऱ्या करायला लागले तर तुमच्या पोराने तुम्हाला भाकरी घालावं हे स्वप्न तुम्ही का पाहावं? का पाहावं? का पाहावं मला सांगा. का तुमच्या मुलाने तुम्हाला सांभाळावं सांगा. तुम्हाला सुधरत काही? अरे आयुष्यात तुम्ही कधी सासऱ्याला तांब्या भरून दिला नाही आणि तुमच्या सुनानं तुमचे कपडे धुवावेत ही अपेक्षा तुम्ही का करता? मला एक बसलेली सगळी माणसं उत्तर द्या. तुमची 5 मिनिटं घेतो मी. तुम्ही एवढ्या इस्टेटी कमावल्या हिचा उपभोग कधी घेणार आहे एवढं उत्तर द्या फक्त. 5 मिनिटं थांबत. कमवा तुम्ही, कमवायला हरकत नाही, पैसा कमावलाच पाहिजे. फक्त कमावलेल्या इस्टेटीचा उपभोग कधी घेणार एवढं सांगा. मी 5 मिनिटं थांबवतो. तुम्हाला आता शुगर आहे, तुम्हाला आता बीपी आहे. चैन घालून आणली, एकदा फाडून आणलाय म्हणजे पहिला झटका येऊन गेलाय. जो पालत व्हायची गोळी आहे, उतानं व्हायची गोळी आहे, तोंड वासवायची गोळी आहे, तोंड मिटवायची गोळी आहे. काहीला जेवताना 3 गोळ्या आहेत, खाली बसताना 1, निम झाल्यावर 1, पुन्हा उठताना 1. मग आता तुम्ही मला सांगा कोटीच्या बंगल्यात तुम्ही झोपणार कवा? तुम्हाला सुधरतं का काही? तुम्ही गार्डन मध्ये जा 5 वाजता नगरपालिकेच्या, 60% माणसं भरमिष्ट झालेली बसलेले आहेत. भरमिष्ट खड्यावर खाडा आणतील, मांजर जवळ धरतील, कुत्र जवळ धरतील. त्यांचंच तोंड आणतात. याचं कारण नाही. अरे आयुष्यात तुम्ही कधी संतांच्या वाक्याचा विचारच केला नाही. तुम्ही फक्त पैसाच कमावला. पैसा, फक्त पैसा. बायको सासरवाडी पोर, बायको सासरवाडी पोर. कधी तुम्ही पसायला मोकळ्या मनानं म्हणले? कधी तुम्ही आरती म्हणले? रिटायर झाल्यावर तेव्हा पुढं काय झोपतो, लोळतो काय, कान काय ओढितो, उड्या काय हाणतो, नाटक काय करतो. एक लफडं राहिलं नाही का तो केलं नाही आणि तो आता देवाच्या मोकांनी लोळतो. रिटायर झाले उलटा काय पसरतो. नालाय का कधी सोमवार नाही, कधी एखादच नाही, कधी कवाय पहा डोळे लाल. 5 वाजले का चालले हातात काळी पिशी घेऊन 2-4 कुत्रे त्याच्या माग. घरात घुसल्या बायकोनं फ्रीज उचकायचा, हाणला खांब्या. नवरा आल्या फ्रीज मधून देणारा इथं 4 जणी बसले. का रे बा? त्यांना जर ते टेन्शन राहतं ना ऑफिसचं, एकदा खांब्या दिला ना टेन्शन नाही, एकदा उताना पडलं ना पुन्हा भ्याव नाही. लय वखत ग, लय वखत आणि सारखं थुकत. पण एक आहे बाई, कोरड पडली ना वाकरीच साठी पण मला उठवीत नाही. कारण आता त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई, त्यांच्या वागण्यात आहे ना पहिल्यापेक्षा लई. आणि पोरग खोकायला लागलं ना, पोरग शाळेत निघालं 26 जानेवारीला, फक्त थोडी सर्दी झाली त्याला, उगाच किरकोळ. त्यानं फक्त असं केलं, झेंडावला नको जाऊ, तुला सर्दी झाली. ते पप्पांचं रात्री ते खोकल्याचं औषध उरलंय ना, ते 2 चमचे पे. पप्पा कशी लवकर खोकायची बंद झाले, तसं तू लवकरच नदी कर. अशी कुठे आहे आम्ही?
अजून पुढे सरकायचंय. आता शिक नवरा झालाय. काम काम आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली आणि चौथी धडक तुम्हाला मला मारली. पहिला तिचा नवरा झाला. त्या नवऱ्याचं नाव काय? गेलं मोहम्मद. काम अजून लय नाव आहेत. नवरी बुद्धी, नवरा काम. आणि त्या काम नावाच्या नवरीची आई म्हणजे हिची कोण होईल? तुम्हाला सुधारत का मी काय? अग तुझ्या नवरीची आई तुही कोण? मावशी. त्यांना सासू माहीतच नाही, सांभाळायचीच नाही कधी. तुम्ही बारीक माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही माणसाला. 2-4 दिवस काही बधीर होतो तो, एकटाच हसतो घरी गेल्यावर. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत काना त्या पण हसत नाही जागेवर. आता नवरी कोण आहे? बुद्धी. नवरा कोण आहे? काम. आणि काम नावाच्या नवऱ्याची आई म्हणजे हिची कोण होईल? सासू. आणि त्या सासूचं नाव आहे वासना. किचकट परपंच बर का. नवरी बुद्धी, नवरा काम, सासू वासना. आणि आज पाया पडून सांगतो सगळ्या लोकांची वासना फिरली. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाव नाही. काही लोकांना घेणार नाही तुम्ही. आता समजा मुलगा मला आहे, माझ्या मुलाचा माझा काय संबंध आहे? मी फक्त त्याचा बाप आहे. पण त्याला संस्कार करणं चांगलं एवढंच माझं काम आहे. पण बरे खाली बस, बरे नाही जा घरी. बस खाली बस, तिथं जाऊ दे थोडी इज्जत गेली तर. गेलं बा माझं विठाला.